जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजेंची बैठक संपली आहे. पत्रकार परिषद सुरू आहे. थेट त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्याने सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना स्वतः सांगितले तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला पाहिजे. आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळं पुढे जीवनात करू शकतो. आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे की याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेणार. साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली. हे मला नाही आवडलं. हे नाही बरोबर नाहीये. छत्रपती या घराण्यातल्या व्यक्तीकडे त्यांच्याकडे मी एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो, अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडेल हे मला कदापि ते पटणार नाही, चालणार नाही. म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली. एक मोठा भाऊ या नात्याने, छत्रपती घराण्यातले व्यक्ती या नात्याने, की असं नाही चालणार, तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि असे मन मोकळेपणाने आमची आज ही सगळी चर्चा झाली. विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं. तुमची तयारी सुरू आहे, याबाबत काही चर्चा झाली नाही? विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे. आणि हे बघा, दोघांची उद्दिष्ट एकच आहे. काही उद्दिष्ट मध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही. मराठ्यांना आरक्षण मिळावं. आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही, की खुद्द आमचे पंजोबा राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 50% जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आहे. आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे. ती माझी सुद्धा ती भूमिका आहे. आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा झाली. परंतु त्यांची जी मागणी आहे सगळ्या स्वरांची, ती कुठेतरी सरकार हे बघा, बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत. म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही, पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत. आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला. मागण्या जर मॅचच होत नसल्या असत्या तर आलो नसतो. पण हे बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचं सरकारचं बोलणं सुद्धा चालू आहे. त्यांची अनेक मिटिंग झालेले आहेत. मग सरकारने सुद्धा स्पष्ट बोलायला पाहिजे ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे, जे 10% आरक्षण दिले म्हणतात, तुम्ही टिकणार कसं? जुना अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोन उडलेले आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. आता मी काय जास्त जात नाही. आज एकंदरीत चर्चा चांगली झाली. एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी, सगळ्या त्यांच्या आठवणी असेल, माझ्या आठवणी असेल, मी किती अडचणीतून गेलो. म्हणजे आज हे तर शेतकऱ्यांचं मूल आहे. आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत ना. नुसतं आम्ही आमच्या बायोडेटामध्ये काय लिहितो, शेतकरी. तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी. हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मूल आहे, शेतकऱ्यांचं मूल आहे. म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचतीये, माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच जाण आहे. ह्या सगळ्या चर्चा, छान चर्चा झाली. म्हणजे मला वाटतं एक 5-6 वर्षानंतर चांगलं एक 2 तास चांगलं निवांत बसलो. म्हणजे 3 तास बसलो. मलाही पटलं नाही. एक पिक्चर चांगला निघाला. पिक्चर चांगला. आम्ही एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं समजू. विधानसभेत चालेल का पिक्चर? हा, 3 तासाचा तुमचा जो पिक्चर आहे तो विधानसभेत चालेल? आता हे सगळ्या जर तरच्या गोष्टी तुम्ही बोलायला लागलाय. मी इकडे का आलो, का भेटायला आलो, हे काय लपवण्यासारख्या गोष्टी नाहीत ना. शेवटी 29 तारखेला तेच भूमिका जाहीर करणार आहेत. पण तुम्ही जर म्हटलं तर आताच भूमिका जाहीर करा, असं होऊ शकत नाही. आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं, हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं. म्हणजे त्यांचा सुद्धा काही शब्द आहे ना, त्यांना सुद्धा विचार ते करणार. अनेक गोष्टी आहेत तिला लागून. तिला काही एका मिनिटात झालं असं होत नाही. आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणूनच आहे इथं. काही प्रस्ताव दिला असं आहे की नाही, प्रस्ताव काही दिला नाही. आपला आपण जर प्रस्ताव कोणाला द्यायचा असतो? जो आपला नाही येतो आपलाच आहे, तर कशाला प्रस्ताव द्यायचा? आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात, तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहे. पुन्हा तुम्ही 2 पक्षात तुम्ही मिक्स करू नका. नाही, तुम्ही मिक्स करू नका. की सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं. छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होतो इथं. पण माझे वडील आल्यामुळे माझा विषय संपला. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो, प्रामाणिकपणाने प्रचार केला. माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि मी म्हणजे काय म्हणता, समाधानी जे काही मी केलं. आता हे 2 वेगळ्या भूमिका आहेत. हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल, मी असेल. आणि मला वाटते मला सुद्धा, मग मी काय तुमचं म्हणणं मी घरी बसायचं का? भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात? कुठली? त्यासाठीच बाहेर पडलो ना मी. तुम्हाला वडिलांच्या विरोधात? नाही, वडिलांच्या विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही? त्यांचा पक्ष वेगळा. नाही, त्यांचा पक्ष असेल ना वेगळा. त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी.
भूमिका कुठली आहे? शेवटी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही. जो विचार आहे तो बेस तर क्लिअर आहे. आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार? मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तिथं. उलट मला सुद्धा माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला सुद्धा पळायचं ना महाराष्ट्रभर. आता ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं होतं. कोणाच्या वेळ? राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाचे किंवा दोन व्यक्तीच्या. हो, आता पुढे बसायचं कधी ठरलंय का? आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात नाही, त्यांनी सांगितलं ना 29 तारीख. 29 तारीख त्यांची आहे, आमची नाही तारीख, ती त्यांची आहे. हा? मला तारीख नाही म्हणून आलो मी. त्याच्या आधी मिलिटरी बसणार. हा? आणि मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला. हा? माझा अधिकार बनतो. आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाहीत माझ्याशिवाय किंवा छत्रपती घराण्याच्या व्यक्तीशिवाय. तुम्ही नशीबवान आहात तसं, कारण की ते बंद दारावर कुणाशीच चर्चा करत नाही, आपल्याशीच केली आहे. नाही, मी नशीबवान नाहीये. हा? ते घराणं जेवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात ते. हा? त्या घराण्याला सन्मान देतात. मी संभाजी छत्रपती मोठा नाहीये, ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात. आणि मला सार्थ अभिमान आहे, माझा त्या घरात माझा जन्म झालाय, एवढंच ते जुळते. स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक लढवणार आहे, हे तर निश्चित आहे. मात्र किती जागा लढवणार आहे नाही, अजूनही काही निश्चित झालेलं नाहीये. हा, जायचं विधानसभेत हे निश्चित आहे. आणि ज्यावेळी वेळ करेक्ट येईल त्यावेळी मी सांगेन. बरं, तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत. मात्र त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे. मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. मग ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात. आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे, पूर्वीच आरक्षण मिळायला पाहिजे. 1967 आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला, पण आज का मिळत नाही? आज सरकार सगळेजण म्हणतात द्यायचं आरक्षण, आम्ही दिलंय म्हणतात. हा, विरोधी पक्षातील सुद्धा म्हणतात आणि सत्तेतील सुद्धा म्हणतात. पण हे टिकणार का? ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळी बोलायचंय ते स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन. आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावं वाटतं दोघांशिवाय? आणखी नाही, सगळे चांगले लोक येतील ना. अनेक ठिकाणी खतखत आहे, अजून ओपन व्हायचं राहिलं. खतखत आहेच ती, ते सगळे येणारच आणि सगळ्यांना घेऊन. आणि दोघं म्हणजे अजून ठरलंय कुठं? हा, अजून ते त्यांची भूमिका 29 तारखेला जाहीर करणार आहेत. हा, मला असं वाटलं की आपण यावं, आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो. हा, आणि म्हणून त्यांना संघर्ष शोधा सगळे म्हणतात. हा, आज पण कोणी केलं का एवढं आमरण उपोषण कोणासाठी? त्यांनी केलेलं आहे. मी सुद्धा 4 दिवस केले. मला माहिती किती त्रास होतो. मुंबईत 4 दिवस त्रास झाला. मला 5वा दिवस वाटलं बाबा मटण केव्हा जाऊन खाऊ. आता ते ठीक आहे, मी त्या घरात जन्म झाला म्हणजे आम्हाला ह्या गोष्टी जरा हे आहे. पण तो माणूस तर तसा नाही. ही व्यक्ती म्हणजे 17 दिवस आमरण उपोषण करते. ह्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. आणि ते कौतुक करण्यासाठी मी आज आलो. सरकारनं झालं. त्यांनी